राज्यातील भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना राजकीय व सामाजिक स्तरावर एकत्र आणण्याची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दिनांक 29 मार्च रोजी बहुजन परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव सर, जय मल्हार क्रांती संघटनेचे सुधीर नाईक, युवक अध्यक्ष मोहन घाडगे, बाबूराव जमादार, दीपक चव्हाण, विष्णू आप्पा चव्हाण, नामदेव माळी, गणेश माळी, वामन, संतोष करचे, सागर गोडसे, दादासाहेब पवार, इंद्रभान ओव्हाळ, सचिन निकम, गोविंद मंडले, सुनील काका जाधव, अग्निनाथ बापू चव्हाण, महेश मदने, गंगाराम जाधव, रोहिदास मदने, गंगूदाई नाईक यांची प्रमुख उपस्थिती व हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। रेल्वे स्थानकाजवळील बिर्ला हाऊस येथे रविवारी सकाळी 11 वाजता हा मेळावा उत्साहात पार पडला। भटक्या विमुक्त समाजातील रामोशी, होलार, बेरड, नंदीवाले, वैदू, वडार, कोल्हाटी, गारुडी आदी तब्बल 42 जातींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। राज्यात भटक्या विमुक्त जमातींची लोकसंख्या अंदाजे 2.5 ते 3 कोटी असून समाज एकसंघ नसल्यामुळे विविध राजकीय व सामाजिक समस्या निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर समाजाच्या मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। शिक्षणाचा अभाव आणि संघटितपणाचा अभाव यामुळे समाजावर अन्याय होत असून त्याला वाचा फोडण्याचे कार्य जय मल्हार क्रांती संघटनेने सातत्याने केले आहे। यापुढे समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश जाधव यांनी दिली। मेळाव्यासाठी पंढरपूर या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्वच मान्यवर, कारण आता मी सर्वांची नावं घेत नाही, या ठिकाणी असलेले सर्व समाज बांधव, सर्व भटक्या जमातीचे 42 जातीचे नेते, स्टेजवरील मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि दुसऱ्या एका गोष्टीसाठी दुसऱ्या व्यक्तींचं स्वागत करतोय। गेली 3 तास झालं, उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा, खूप तहान लागलेली असताना सुद्धा जे समोर बसलेले कार्यकर्ते आहेत, समाज बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। हा बहुजन परिवार संवाद मेळावा घेण्यामागचा उद्देश, किती दिवस दुसऱ्याच्या छत्रंजा उचलायच्या, भटक्या विमुक्तांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी किती दिवस दुसऱ्याच्या छत्रंजा उचलायच्या, आम्हाला पण आता ते सहन होईना। म्हणून आमच्या हक्काचं व्यासपीठ पाहिजे। छोटे छोटे घटक आहेत, आमचे लोणार समाज आहे, वैदू समाज आहे, वडार समाज आहे, गोपाळ समाज आहे, मराठा समाज आहे, कैकाडी समाज आहे, रामोशी बेरड समाज आहे, नाभिक समाज आहे, माळी समाज आहे, धनगर समाज आहे। वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या गटामध्ये विभागल्या गेल्यामुळे प्रत्येकाला छत्रंजा उचलायची वेळ आलेली आहे। म्हणून आमच्या प्रमुख कोर कमिटीच्या सदस्यांनी एक निर्णय घेतला। मागील इतिहास पाहिला दादा, मागील इतिहास पाहिला, जे छोटे छोटे गट शासनासंगे भांडतायत ना, ते कधी यशस्वी झाले नाही। राजकीय राजकारत्यांना सर्वांना माहित आहे, हा भटका समाज एकत्रित होणार नाही। म्हणून आम्ही एक शक्कल लढवली आहे। आम्ही एकटं रामोशी बेरड समाजाचा दौलतनाथ नाईक म्हणून आम्ही एकटं दौलतनाथासाठी तिकीट मागणार नाही किंवा विधान परिषद मागणार नाही। महाराष्ट्रातील सर्व 42 भटक्या जमातीचे नेते एकत्र करून सर्वांचा ठराव करून आपण दौलतनाथला विधान परिषद पाठवण्याचा ठराव करू, अशा प्रकारचा आमचा विचार झाला। आणि सर्वांना मी या ठिकाणी आनंदाची बातमी सांगतो, 42 जातीचे सर्व नेते या गोष्टीसाठी तयार झाले आणि आपल्या नेते दौलतनाथ शितोळे साहेबांना विधान परिषद पाठवण्यासाठी तयार झाले। मित्रांनो, ही सभा साधी नाही, इथून जाताना विचार करून जावा। स्टेजवर बसलेले मान्यवर सुद्धा, जोपर्यंत आपण एकत्र होत नाही तोपर्यंत आपण सत्तेमध्ये सामील होऊ शकत नाही। ज्या समाजाला संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी सर्व जाती घटक एकत्र होत आहेत। किती दिवस आम्ही दुसऱ्याचं छत्रंजी उचलायच्या, किती दिवस सहन करायचं, किती दिवस संघटना, किती दिवस रस्त्यावर उतरायचं,
किती दिवस सहन करायचं, किती नेत्यांनी त्याग केला, भटक्या विमुक्ताच्या 42 जातीमध्ये किती जणांनी संघर्ष केला, किती जण आले गेले, अजून किती दिवस येणार आणि जाणार. आमच्या दौलतनाना चितोळे साहेबांना विधान परिषदेत संधी मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तानाजी मालुसरेच्या भावाने ज्यावेळेस तानाजी मालुसरे पडले होते खाली, त्यावेळेस सरोज मेवाड्याला सांगितलं होतं, खबरदार माघारी पळ चालतं, गडावरून खाली उतरण्याचा दोर कापून टाकलेला आहे. तसंच मी सर्वांना सांगतोय, आता भागात जायचं नाही, भागात जाणार सगळं दोर कापून टाकलेले आहे. दौलतनाना साहेबांना या सत्तेमध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज हा सोलापूर जिल्हा आहे, महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मेळावे होणार आहे. तुम्ही सर्वांनी नीट विचार करा. दौलतनाना सारखा माणूस पुढच्या 50 वर्षात तयार होणार नाही. तुम्हाला कळकळ विनंती सांगतोय, दौलतनानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय आणि या सभेच्या मार्फत, सर्व मीडिया मार्फत आदरणीय देवाभाऊ पुढे कळकळीची हात जोडून विनंती करतो, आमचा जर हा नेता तुम्ही विधान परिषद दिला नाही, भविष्यात भटक्या समाजाचा, रामोशी बेरड समाजाचा नेता तयार होणार नाही आणि आम्हाला पाटील खोऱ्या घेऊन जाण्याशिवाय, आम्हाला दुसऱ्याची मोलमजूर करण्याशिवाय काही पर्याय होणार नाही. म्हणून देवाभाऊला माझं कळकळीचं विनंती आहे, आमच्या समाजाला न्याय द्या. काय चाललंय याच्यासाठी आम्हाला आमचा नेता विधान परिषद मध्ये गेला पाहिजे. आमच्या हक्काचा आवाज दौलतनाना चितोळे साहेब आहे.